त्यांची मुलगी आहे, वकील आहे हा. आणि त्यामुळे ती पुढच्या कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये त्या ताकदीने प्रश्न मांडू शकतात हा, हा, हा. आणि त्या ताकदीने प्रश्न मांडणाराच माणूस पाहिजे. तुम्हाला भाजपचा कोण उमेदवार आहे? समोर भाजपचा आम्ही म्हणजे जास्त आम्ही संपर्कात त्या नाहीच. नाव तर पण माहिती आहे. नाव त्यांचं माहित नाही माहित असतं तुम्हाला सांगितलं. आपल्याला राजकारणातलं लय काय नॉलेज नाही. बरं जाऊ दे, राजकारणात जाऊ दे. उमेदवार तर कोण उभा आहेत माहिती आहे का? आहे ती ढोबळे आहे हा, त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात कोण कोण आहेत ढोबळे सरांच्या विरोधात माहित नाही कोण आहे तिकडे. नाही लय माहित नाही ते आपल्याला. काय आमदार साहेब आहे बाजूला. आमदार साहेब आहे बाजूला आहे. होय आमदार साहेब बर, कोण आहे तुमचे उमेदवार? आमच्याकडे ते उमेदवार कोण माहित नाही मला, पण आम्ही आमदार साहेब आहे बाजूला. कोण आहे उमेदवार त्यांच्या इकडे? त्याचे उमेदवार हा? ढोबळे बर, ढोबळे सर आहे ते. काय त्यांची मुलगी आहे? मुलगी बर, मग त्यांच्या विरोधात कोण आहे ते? मला माहित नाही का? त्यांच्या विरोधात कोण आहे माहित नाही ते. नाही हा, चर्चा नाही इकडे. आणि विरोधी उमेदवार कोण आहे तिकडे? इथे विरोधी उमेदवार आम्हाला काय मी एवढं काही चौकशीच नाही, त्यामुळे आम्ही ती विरोधी उमेदवाराची चौकशी घेत नाही. आम्ही कोमलताई साळुंके पाटील यांच्या मागे आहे एवढं आम्हाला माहिती. त्यांचे उमेदवार ढोबळे सरांची मुलगी आहे इथं, कोमलताई ढोबळे. आहे का त्यांचं नाव चर्चेत? हो आहे की. होय त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे, काय अडचण नाही. बर, होय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण आहेत? कोण नाही आणखी इथं. आमच्याकडे आम्हाला तर काय माहित नाही. भाजपचा उमेदवार माहित नाही तो कोण आहे? नाही, आता आम्ही ठरवलंय ढोबळे सरनं कामाला साथ दिले, काम केले ती हा. त्यांच्या मुलीला कोमलताईला आम्ही सहकार्य करणार आहे. तिकीट टिप्पणी करण्यापेक्षा तिथं जाऊन प्रश्न मांडणारा माणूस पाहिजे. हा, आणि ती कोमलताई मध्ये धमक वाटते तुम्हाला? मग आहे अपडेट उच्च शिक्षक असल्यामुळे ती तेवढी असतेच. हा, बाबासाहेब वाग्यच आहे, हा. वाघानी दूध काढणारा गुरगुर करू शकतो. डोबळे सरांच्या संस्थेमध्ये शाळेला होतं तर पहिलं कुठं? याटरला शाळेला. हा, हा, हा. डोबळे सरांचं कार्य चांगलं म्हणून आपण त्यांच्या मागं पाठिंबा आपल्या त्यांना. कोण पैसे देते त्याला मत टाकायचे. हा, बरोबर सर. आता आमदार म्हणा खासदार म्हणा हे पैसे घेतल्याशिवाय पक्ष फुटत नाहीत. मग आम्ही काही ह्यांच्या दावणीला बांधलोय का? पैसे घेऊन हे पक्ष फोडायले तर हा, हा. ह्यांचं चांगलं चालतंय मग आमचं का चालत नाही. भाजप का चालत नाही इकडं? भाजप काय ते किस का पोय हा, काय करतोय हा, आणि पैसे देतोय आई बहीण म्हणतोय हा. इकडे पैसे वाढवायचे काय आम्ही 22 वर्ष काम करतोय ऊस तोड्या करतोय. रुपये नाही आम्हाला. बालके नानानं पाणी आणलेलं आहे. बालकीना नाही हा, तुमच्या गावात येते पाणी? येत आहे. बालकीना आणले पाणी. हा, आता इथला आमदार साहेब म्हणजे मी आणले पाणी. नाही बालके नानानं आणलं. असे कोण बी डुप्लिकेट सांगते बघा, आम्ही म्हणायचं काय तसं. कोणी पाणी आणलं इकडं? पाणी आम्हाला भारतदाना आणते. भारत नानानं. मी नानाकडे जाते. कुठलं नाना? बालकी नानाकडे काय? बालकी पहिल्यापासून आहे. हा, आता सोडायचं दुसरीकडे जायचं का विचार केला नाही? नाही केला. हा. आमचं मत आहे नाना बाजूने कोण भरायला आम्ही त्यालाच मत देणार. काय केलं नाना इकडे? नाना मागे एवढं जायचं. ना हा? आयुष्यात आम्हाला पाणी आणून दिले. मरूस तर नळाला पाणी येत आहे. बर, नाना आणलंय पाणी. जे पोरग बॅटरी तोंडात धरून ते तोंड फुटलं होतं हा. त्याला आमदार साहेबांनी सोलापूरला जाऊन 50,000 रुपये ते आता मरूस तर त्यांचा आमदार नसला तरी पालखी हा, हा, हा. त्या माणसाला ती मरूस तर ती नाना ते नावच घेणार. ढोबळे हा. अजित पवार हा. आणि भारत बालके हा. ह्याला आम्ही कधीच मत टाकलं नाही भारत बालकेच्या पार्टीला. हा. पण ह्यावेळेस आम्ही जरा आमचा विचार वेगळा ह्यालाच मत टाकायची आमची इच्छा आहे. आता खूप संगीत बघितलं तर एक 70% धनगर समाज आहे हा. आणि धनगर समाजाचा एक आयडॉल म्हणून तानाजी खराताकडे बघितलं जात आहे. हा. त्यामुळे जे तरुण चेहरा आहेत सध्या हा. ते तानाजी खराता टीकेमुळे हा. ते त्यांच्या बाजूने आहे. आम्ही बॉसच्या मागे पाठीमागे जाणार ना तानाजी भाऊ खरात. बॉसच्या पाठीमाग. हा बर, हा बॉस आता बॉस काय म्हणतील ते सही त्यांनी सांगितलं ते त्यांनी म्हणेल त्याला आम्ही देणार मतदान. ते आता तिकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडी इकडे पण त्यांचे ढोबळे उमेदवार आहे तिकडे. हाय ते त्यांनी म्हणेल त्याला देणार म्हणले आम्ही. बॉसनं सांगितलं ते. बर, हा का बरं बॉसच्या मागे एवढं? होय आमचे बॉस ते आमचे दैवतच आहे ना. अजिबात नाही भाजप नुसती फसवी करणार. बर, भाजपचा उमेदवार कोण आहे इथं? भाजपचं काय माहित नाही कोण तर आहे वाटतं ते शिवसेना काय तर आहे वाटतं. माहित नाही ते. शिवसेना काय तर आहे काय मिळलं कुठले ते? डोंगरगाव असेल. अजितदादा गेला हा. त्याला एक श्रद्धांजली म्हणून आम्ही आता राष्ट्रवादी आहे म्हणून. अजित दादा त्यांच्या निधनामुळे आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादीला आणि आम्ही पहिल्यापासून सरळला मानणारा वर्ग आहे. ढोबळे सरांना. हा, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार. गोरगरिबांना सगळं पकडून नाही द्या आम्हाला. त्यामुळं आता आम्ही त्यांच्या सगळं आहेच. कोमलताईबद्दल काय प्रतिक्रिया लोकांच्या इथं? म्हणजे काय वाटते कोमलताईकडे बघितल्यावर त्यांचा स्वभाव म्हणा किंवा त्यांची कामाची पद्धत अशी? काय नाही ताई एक नंबर आहे त्या. ताईंचा स्वभाव एक नंबर आहे. ताई काय म्हणेल ते करते ते काम फास्ट दिसा. हा, हा. आम्हाला कधी संकटात आलोय आम्हाला अडवलंय कधी नाही. सगळी कामं फास्ट करून दिली आम्हाला. नाना एक नंबर माणूस होता. हा. हा, नानाला जोडच नाही. हा, हा, हा. हा, येत होता गावात येणं जाणं होतं का? होय. हा. गोरगरीबाला तर लय मानत होता. बर, आणि आता जे आमदार येतील का? आताचे आमदार हा.
कामापुरतं मामा येतं साईट देऊन जाते हा. जायला काम का कुण्या गावचं म्हणून विचारत नाही दर्शक हो नमस्कार. सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे. त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं प्रश्न म्हणणं, तिथल्या अडचणी, तिथल्या नेमका ग्रामीण भागातला कौल काय आहे हे करता जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय. ही जिल्हा परिषद अतिशय महत्वाची आहे, येणाऱ्या निवडणुकीसाठी देखील अतिशय महत्वाची आहे. त्याच अनुषंगानं मी आता लक्ष्मी दहिवडी या जिल्हा परिषद गटामध्ये असलेलं खुपसंगी या गावामध्ये आलो. खुपसंगीच्या ग्रामपंचायती कार्यालयाच्या समोर या ठिकाणी मी उभा आहे. ग्रामपंचायतीची इमारत आहे. इथं करता या बाजूला आमचे कॅमेरामॅन दाखवतील घंटा गाडी या ठिकाणी उभी आहे. करता नेमकं या खुपसंगीचं राजकारण काय चालू आहे, या लक्ष्मी दहिवडीचं नेमकं राजकारण काय चालू आहे, इथली लोक कुणाच्या पाठीमागं उभा राहणार आहे ती करता या भागामध्ये आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडून करुणा शिवशरण करता या प्रचारासाठी किंवा या भारतीय जनता पार्टीकडून या उमेदवारासाठी रणांगणात आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे भालके गटाकडून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमलताई साळुंके ढोबळे या देखील या रणांगणामध्ये आहेत. त्यामुळे ही तगडी फाईट आहे. खरं तर सगळ्यांची प्रतिष्ठापना लागली. दोन्ही देखील उमेदवार या ठिकाणी अतिशय मातब्बर आहेत. लोकांमध्ये संपर्क असलेले लोक त्या ठिकाणी सांगितले जाते. पण इथले लोक नेमकं कोणाला स्वीकारणार आहेत, ढोबळे स्वीकारणार आहेत का त्या ठिकाणी शिवशरणला स्वीकारणार आहेत, हे देखील चर्चा करता आपण लोकांच्या माध्यमातून करूया. या भागामध्ये असलेलं स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या माध्यमातून झालेलं काम असेल, त्यासोबत या भागाचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी केलेले काम असतील, नेमकं लोक कोणाच्या कामावरती समाधान येते. अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तर या भागातील लोक कशी देते ती चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर ग्राउंड रिपोर्टची सुरुवात करत असताना सध्याला दुपारचा टाइमिंग आहे. या दुपारच्या टायमाला लोक खरं तर वेगवेगळ्या सत्रामध्ये भागामध्ये दिसते. ती किराणा दुकान आहे, त्याच्या बाहेर काही लोक बसले. काय माहिती लोक नेमकी सगळ्याकडून विचारून घ्या. साहेब नमस्ते. हो नमस्कार. काय नाव? मोहसिन पटेल. मोहसिन पटेल. गट लक्ष्मी दहिवडी इकडं. हा. बर काय चर्चा चालू इकडं गटाच्या? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीची. हा. बर कोण आहे उमेदवार? कोमलताई. कोमलताई. थांबा, इथं मोठं कोण विचारतोय? असं कोमलताई काय ढोबळे. कोण आहे उमेदवार? कोमलताई ढोबळे. हा हा. बर आहेत उमेदवार. हा उमेदवार उभा असले तर कामं पाहिजे त्यांची इकडे. काय कामं? आहेत, बऱ्यापैकी काम आहेत की त्यांच्या. हा. त्यांच्या वडिलांचे आहेत काम. बर त्यांचं चांगलं आहे त्यांचं ना प्रतिसाद इकडं. हा. गोरगरिबाला तर किंमत काय बरं त्यांच्याकडे? हा त्यांच्या भरपूर किंमत आहे त्यांच्याकडे. हा. गोरगरिबांना भरपूर किंमत आहे. जर एखादा सामान्य माणूस गेला तिकडे प्रश्न सुटले. हो सुटत्या ते प्रश्न त्यांच्यापासून सुटत्या ते. विरोधात कोण आहे त्यांच्या? विरोधात ते काय आपल्या ओळखीची बी नाही ते कोण आहेत ते. ओळखीचीच नाही. नाही ओळखी नाही, कारण त्यांना पाहिलंच नाही कधी आपण तर. बर कुठले ते? कुठले तीच माहित नाही ते, आणखी त्यांना विचारायची काय गरज नाही. प्रचार ते करायला नाही ते कधी विरोधात इथं. काय येऊन जातील पण ते आपण त्यांना कधी बघडलंच नाही, काय करायचं. हा. कारण ही सहवासात आहे ते आपण ह्यांना बघडलेला समोर भाजपचा कोण उमेदवार आहे? आहे. समोर भाजपचा आम्ही म्हणजे जास्त आम्ही संपर्कात त्या नाहीच. नाव तर माहिती आहे नाव त्यांचं माहित नाही. नाही माहित असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे विरोधात नाव पण माहित नाही इथं त्यांच्या. नाही आमचा माणूस हा पुढे आहे तर आम्ही कशाला त्यांचं नाव तर घ्यायचं, आम्हाला घ्यायचं बी नाही. बर हा. त्यामुळे फक्त कोमलताई. कट्टर हा आम्ही कट्टर आहे. हा. नमस्ते. हो नमस्ते. काय नाव? अमोल सतीश भोसले. बर भोसले या गावात भोसले भरपूर आहे. भोसले. हा. बर काय भोसलेंच्या पोरांची किंवा तरुण पोरांचे म्हणणं काय आमच्या किंवा भोसलेंच्या पोराशींची कामं योग्य केलेत कोणी? कोमलताईने किंवा ढोबळे सरने. त्यामुळे आम्ही ढोबळे सरच्या मागे जाणार. त्याच्या पुढे एवढंच. एवढंच बस. पण महत्वाचा प्रश्न राहिला की महत्वाचं आहे. आता माझे काय काय हा. कधी ढोबळेच असतील किंवा कोमलताई कधी तुम्ही एखादं काम करून घेऊन अहो, गेलाय, आम- तर कधी ती जातीपातीचं राजकारण करते कधीच नाही. हा. कधीच नाही. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ढोबळे सर हजर आहे. बर आणि विरोधी उमेदवार कोण आहे तिकडे? इथे विरोधी उमेदवार आम्हाला काय मी एवढं काही चौकशीच नाही, त्यामुळे आम्ही ती विरोधी उमेदवाराची चौकशी घेत नाही. आम्ही कोमलताई साळुंके पाटील यांच्या मागे आहे एवढं आम्हाला माहिती. ठीक आहे. खरं तर गावामध्ये एक चर्चा मी विरोधी उमेदवार कोण आहे या भागामध्ये असे त्यांना विचारतोय, पण उमेदवार विरोधात कोण आहे याचं नाव सुद्धा इथल्या लोकांना माहित नाही. अजून काय आमचे तरुण मित्र आहेत नेमकं काय माहिती आमचे सहकारी आहेत इथं, आमच्या सहकार्याचं नेमकं म्हणणं काय जाणून घेतलं पाहिजे. खरं तर हे देखील या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करतात. खरं तर यांचा संपर्क बाहेर बऱ्याच ठिकाणी येतोय. साहेब नमस्ते. नमस्ते. खरं तर मला सुरुवातीला काय बघताय तुम्ही ते जिल्हा परिषद गटामध्ये असताना? जिल्हा परिषद मध्ये सध्या जर बघितलं तर संमिश्र प्रतिसाद आहे. हा, हा, सर्व बाजूनी कल जर पाहता आता कोमलताई ढोबळे आहेत, जनार्दन शिवशरणच्या मंडळी आहेत आणि त्यांचा जर प्रतिसाद बघितला तर सर्व समान म्हणजे कोणत्याच बाजूला पारडं आता झुकतं माप नाही. हा. एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती. जनशक्ती कोणाकडे, जनशक्ती कोणाकडे? आता सर्व उमेदवार आहेत. काही उमेदवार धनशक्तीचे आहेत, पैसा भरपूर आहे, काहींकडे काम करण्याची ही आहे शैली आहे. परंतु सध्या जर वातावरण बघितलं तर जेव्हापर्यंत निकाल म्हणजे इलेक्शन होत नाही, मतदान होत नाही, तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही या गटातलं. म्हणजे संमिश्र आहेत आणि लोकं आहेत आमच्याकडची गावं अशी आहेत की इथं कोणतेच पत्ते ओपन केले जात नाहीत. तिकडे. प्रत्येक जण पत्ता आपले राखून ठेवतात आणि ज्यावेळेस ज्याची जास्त संख्या त्याच्या बाजूने पारडं आपलं आम्ही तुमच्याच बाजूला होतो अशी येथील जनतेची प्रतिक्रिया आहे. शेवटनं म्हणा आम्ही तुमच्याबरोबर. हा
बर खरं तर मला प्रश्न पडतोय की हा मंगळ भाग बालकीचा बालेकीला समोर जातोय तसं राहिलंय आता इथे वातावरण बालकी नाही, बालेकिल्ला आहे, बालकींची माणुसकी आहे, बालकी हा स्वभाव कुटुंब जर बघितलं तर एक चांगलं कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. परंतु आता अवताडे पण जे आहेत ते बी कामाच्या माध्यमातून समोर येत आहेत. त्यांनी बी बऱ्या प्रमाणात निधी दिलाय, परंतु त्यांनी जो निधी दिलाय तो येथील जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, जे सरपंच आहेत, तो निधी अंमलात न आणता किंवा कुठल्याही नागरिकांना विश्वासात न घेता तो निधीची कामं करत नाहीत. आता आमदार साहेबांनी ग्रामपंचायतचं एक इमारत दिलेली आहे, परंतु ती इमारतीचं नुसतं उद्घाटन केलेलं आहे. प्रदीप खांडेकर साहेबांनी उद्घाटन केलं, परंतु अद्याप 3 महिन्यापासून ते बांधकाम चालू नाही. तर त्याचं कारण एकच आहे की फक्त आमदार साहेबांची जी 4 पिलावळ आहे ती दुसरी कुठल्या गावात कुणाला सांगायचं नाही की आमदारचं कामच आम्ही करतोय असं दाखवून देण्यासाठी ही केलेलं आहे. पण यामुळे कुठं विकास गावाचा थांबतोय असं वाटतं इथं. नाही, विकास खुपसंगीचा विकास गेले 1.5 ते 2 वर्षापासून 100% थांबलेलाच आहे. खुपसंगीतल्या विहिरी थांबलेत, घरकुल थांबलेले आहेत. तुम्ही जर खुपसंगी गावात बघितला तर ठिकठिकाणी तुम्हाला घाणीचं साम्राज्यच दिसणार आहे. बरं, ही सगळी गोष्ट आमदार साहेबांना माहीत असताना पण आमदार साहेब त्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या भावना किंवा त्यांना एक समज देत नाहीत. म्हणजे काय स्वभाव त्याचा कसा वाटतं किंवा काम करण्याची पद्धत कशी वाटते. आता खुपसंगीत बघितलं तर एक 70% धनगर समाज आहे आणि धनगर समाजाचा एक आयडॉल म्हणून तानाजी खराताकडे बघितलं जात आहे. त्यामुळे जे तरुण चेहरा आहेत सध्या ते तानाजी खराता टीकेमुळे ते त्यांच्या बाजूने आहेत. की बाहेरचा उमेदवार या भागामध्ये लादलाय आणलाय या भागामध्ये का बरं या भागात दिला उमेदवार. नाही, तशी काही इथे या भागात चर्चा नाही. का दिला या भागातला उमेदवार. आता का दिला नाही, कारण इथं आरक्षण पडलेलं आहे ओबीसी ह्याचं मागासवर्गीय आरक्षण आहे. त्यामुळे इथं तेवढ्या क्षमतेचा कुतेजा आता सगळेच जर उमेदवार बघितले तर ते बाहेरचेच आहेत. थोडक्यात कोमलताई असोत, करुणा शिवशरण असोत, कोमलताईंचं जर ढोबळे परिवार म्हणून ते इथले आहेत, परंतु त्यांचं सासर किंवा त्यांचं माहेर जे आहे ते बाहेरच आहे ना. नाही पण राहायला पण या गटात सांगितलं नाही, गटात राहतात परंतु त्या मॅरिड आहेत. त्या जर ढोबळे फक्त म्हणून इथं असतील तर ते मॅरिड आहेत. ते मिस्टरांचं गाव वेगळंच आहे. त्यामुळे कोमलताई बी बाहेरच्याच आहेत, करुणाताई पण बाहेरच्याच आहेत. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की ते दोन्ही एक आम्ही इथला एक इथला आहे. दोन्ही पण चालणार नाही. तो काही फॅक्टरी तर चालत नाही. फक्त जो फॅक्टर आहे तो कामावर विश्वास आणि विकासावर चालेल असं मला वाटतं. अतिशय महत्वाची प्रतिक्रिया आमच्या सहकाऱ्यांची, कारण इथं अजून देखील कोणतंच पत्ते उघड लोक करणार नाही. ती येणाऱ्या 7 तारखेला मतदानामध्ये लोक त्या ठिकाणी उघड होतील आणि महत्वाचं म्हणजे ज्याचा विजय होईल त्या बाजूने लोक म्हणणार की आम्ही तुमच्या बाजूने. पण खरं तर तरुण पोर या ठिकाणी नक्कीच विकासाच्या बाजूने उभा राहतील अशी चर्चा करत बघायला मिळते. अजून काय आमचे तरुण मित्र आहेत. दादा काय म्हणते. हो नमस्कार. नमस्कार. काय नाव. भागवत भोसले साहेब. बरं काय करताय काम. काय नाही, गाडी चालवते, ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. बरं काय म्हणताय इकडला गट काय चर्चा चालू इथं. चालू आहे राष्ट्रवादी कोमलताई. कोमलताईंची का. जनसामान्य काम करणारी माणसं आहे ती सरांपासून. काय सरांची काय काम आहे तिकडे. भरपूर आहे ती. एखादं कोणतंही काम घेऊन गेलं म्हणजे नाही होणार नाही असं नाही सरांपाशी. विरोधात कोण आहे त्यांच्या. कोमलताईंच्या विरोधात कोण आहे इकडे. ते शिवशरण मॅडम आहे. काय त्यांच्या इकडे भाग बरं कधी. काय नाही हो, पहिल्यांदा ऐकताय. चर्चा नाही इकडे. तरुण पोरं तिकडे पाठीमागे आहे. ठीक आहे, तरुण पोरं तर तिकडं पाठीमागे चर्चा बघायला मिळते. दादा नमस्ते. नमस्कार. सोनं लागते. मी आता 2 दिवसांनी पुण्यावरून आलो इकडं. बर गाव कुठलं. हे खुपसंगीच. मग इकडे काय मतदानासाठी आलो काय कामानिमित्त इकडे. कामानिमित्त आलतो. बर काय इकडे पुण्याच्या लोकांची काय प्रतिक्रिया इथल्या मतदारांच्या. तर आपली इथे एवढी प्रतिक्रिया नाही आपली. मला तर वाटतं आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे माणसं, आपण राष्ट्रवादीला मतदान करणार. राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं आहे. हो, अजितदादा माणसं आम्ही. कोण आहे उमेदवार आहे आपले ढोबळे सरांची मुलगी. बरं कामाच्या काय आताच आहे. आता तर मी आलो 2 दिवस. मी ह्याच्या अगोदर पुण्याला त्याचं नाव ऐकून तर आहे चर्चा तिकडे. ना, मी ढोबळे सरांच्या संस्थेमध्ये शाळेला होतो पहिलं. कुठं. याडरला शाळेला. ढोबळे सरांचं कार्य चांगलं म्हणून आपण त्यांच्या मागं पाठिंबा आपल्या त्यांना. खरं तर इथे एक छोटं दुकान आहे आणि मावशी आमच्या काय माहिती. मावशी लय निवांत बसलोय निवांत आपलं पांटपरीत आहे. कधी रोज चालू असते इथं. रोज असते. आता प्रचाराच्या गाड्या चालू झाल्या दिसत असते फुकार चालू. येते. मी तुमचं ध्यान आहे थोडं इकडे गाड्याकडे. मग हाय. काय म्हणतं इकडे म्हणजे कुणाला मागायची महिला इकडे. महिला आहे का आता. आम्ही नानाकडे जाय. कुठलं नाना. बालकी नानाकडे आहे. बालकी पहिल्यापासून आहे. आता सोडायचं दुसरीकडे जायला काही विचार केला नाही. नाही केला. आमचं मत आहे नाना बाजूने कोण भरायला आम्ही त्यालाच मत देणार. काय केलं नाना नाना मागे एवढं. ना आयुष्यात आम्हाला पाणी आणून दिले. मरूस तर नळाला पाणी येतंय. बर नाना आणलंय पाणी. नानानं आणलंय. तुमच्या जमान्यात आम्ही पाणी आणलं इकडे. म्हणणे कोण काय ग म्हणणे ते. आणि ती काय पिते ती. मग म्हणणारी काय पिते ते रोज. नानान पाणी आणलेलंच पिते ते.
बरं बरं म्हणजे नाना कामं केली तिकडं. नाना लय कामं केली ते गोरगरीबाला जाणलंय हा 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 लय जाणलंय. बरं. एवढं कुणा दुःख काय तर होऊ द्या की नाना पळतच येत होता येत होते का? पळतच येत होता. हा म्हणजे कोण वारलं मयत झालं तर ते कोण नाना- नाना लगे येत होता हा ते तेव्हापासून कोणच येत नाही. हा कोण सुद्धा नाना वाढल्यापासून कोण सुद्धा येत नाही. फिरकत नाही तिकडं. हे कोण येत नाही गोरगरीबाचा विचारच करत नाही ते. हा हा बर बर नाना आता नाही थांबा की नानाकडनं आता त्या कोमल डोबळे उभा राहील तिकडं. मग त्यांनाही द्यायचं हा माहिती नाही तुम्ही नाव तर ऐकून आहे हाय हाय हा दे बरं. त्यांनाही दे नाना डोबळेचं नाव ऐकून आहे तुम्ही. हाय हा बर ते येते त्या गावामध्ये कधी येते ती पण हा. हाय तरी पण नाना मागत आहे तिकडं. हा ना नाही माझं जाय बर बर असं लोक म्हणतात नाना गेले तिथनं मग जावं दुसरीकडे जाऊ दे आपण. की जायचं जाऊ दे दुसऱ्या की पार्टीत. नाना नाव तुला माहित आहे का जायचं दुसऱ्या पार्टीत काम होते तिकडे म्हणले ते गेल्यावर. काय करायचंय हा जायचं नाही अजिबात. हा आमचं मत नानाला घेणार. ही खर तर आठवण येते लोकांच्या. आज नाना जाऊन एवढी वर्ष झाली तरी पण लोक नानांना विसराय अजून देखील तयार नाही ती. कारण या भागामध्ये कामं केली ती महत्वाचा या भागातला पाण्याचा प्रश्न हा स्वर्गीय भारत नानांनी सोडवला असल्यामुळं तर तिथला महिला वर्गाला तर ही गोष्ट माहितीच आहे. कारण आता ताई म्हणते की जे पाणी पिते त्यांच्या तर मनाला माहित असणार की या भागामध्ये पाणी कुणी आणले त्यामुळे इथला गट खर तर बालकीना सोडाय अजून देखील तयार नाही. नमस्ते हो. नमस्कार. काय नाव दादा? अजय भोसले. भोसले. काय मला भोसलेची लोक लय गावात गाठ पडलाय. भोसले वजन आहे भोसले गावात. नाही नाही वजन नाही, समाज जास्त आहे. समाज जास्त आहे. बरं दादागिरी असते गावात तुमची? नाही नाही ना. बरं इकडे काय आता जिल्हा परिषदला कसं आहे इकडं? आता जिल्हा परिषदला ना अजित पवार साहेब गेल्यापासून आम्ही बी संभ्रमात आहे. कोण पैसे देते त्याला मत टाकायचे. कोण पैसे देते त्याला मत टाकायचं. काय बरं तसं? आता आमदार म्हणा खासदार म्हणा हे पैसे घेतल्याशिवाय पक्ष फुटत नाहीत. मग आम्ही काही ह्यांच्या दावणीला बांधलोय का? आमचं बी काय तर चाललं पाहिजे. हा मस्त तुम्ही म्हणता 5 वर्ष इतकं पैसे पुरतात का हे? अरे ह्याने पैसे घेऊन हे पक्ष फोडायले तर ह्यांचं चांगलं चालतंय मग आमचं का चालत नाही? मग इथं जिल्हा परिषद जे पैसे दिले त्या मागत आहे. ज्यानं पैसे नाही दिले त्याला ना टाकायचं नाही मत. आणि येऊन भाषण सांगितलं म्हणजे मी रस्ता करतोय विकास करतो म्हणल्यावरती इतका देश आता मला सांगा भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले? लय भाग आता 75 वरून गेले. हा 75 वर्षात ह्यांना चांगल्या सुविधा ही भेटल्या नाहीत का? हे मागणं जपान सारखा देश मॉडिफाय होऊ शकतोय मग भारत देशाला इतकी वर्ष का लागले? आजपर्यंत जे ते म्हणतोय पाणी आणणार रस्ता करणार अरे कशाचं काय सुद्धा नाही. ह्यांची घरं भरते ते हे पक्ष फुटून जाते ते 40 कोट घेते ते कुठं 50 कोट घेते ते ह्यांचं काय हे होतंय? अजिबात देशाचा काही सुद्धा विकास होत नाही. एकदम ही खरं प्रतिक्रिया ही. आणि जे वरचं राजकारण सध्याला व्हायला लागले म्हणजे नेता पक्ष बदलतोय नेत्याला वाटतं की कार्यकर्ता माझ्या मागे येईल पण ही खरं डोक्यातनं काढलं पाहिजे. कारण कार्यकर्ता आता विचार करायला लागलाय तुम्ही तुमच्या सोयीसाठी तुमच्या फायद्यासाठी तुमच्यावर संकट टळण्यासाठी तुम्ही पक्ष बदलताय मग कार्यकर्त्यांना का बरं बदल नाही पाहिजे? आणि महत्वाची गोष्ट आजपर्यंत ग्राउंड रिपोर्ट मध्ये ही खरं प्रतिक्रिया सगळ्यात महत्वाची आहे आणि खरी प्रतिक्रिया आहे. प्रत्येक जण करतो हे करतो लोकांपाशी की ज्या लोकांनी आम्हाला पैसे देतील त्यांनाच मतदान करणार ही प्रतिक्रिया इथल्या लोकांची. कारण ह्यांच्यावर वेळ तुम्ही आणली आहे आणि त्याचा खरं विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. कारण तुम्ही पैसे घेऊन पक्ष बदलताय पैसे घेऊन तुम्ही तिकीट देताय त्यामुळे कार्यकर्ता पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार नाही. हे खरं तर प्रतिक्रिया ह्याचा विचार सगळ्यांनी खरं करणं काळाची गरज आहे. मावशी नमस्ते. नमस्ते. चालतंय हॉटेल चांगलं? चालतंय जरा कमी प्रमाणात माणूस नाही. सकाळ संध्याकाळ चांगलं चालत असेल. हा सकाळ संध्याकाळ चालतंय. तुम्ही इथंच असता कायम? हा मी कायम स्वरूपी इथंच असते. आता निवडणुकीच्या गाड्या बिड्या फुकारा चालू असली इथनं? हाय ते आलं ती गेलं ह्याचं होय, होय. वारं सारखं चालू आहे. चालू आहे. आता तुम्ही काय ठरवलं इकडं आता? आता आम्ही ठरवलंय डोबळे सरनं कामाला साथ दिले काम केले ती त्यांच्या मुलीला कोमलताईला आम्ही सहकारी करणार आहे. कोमलताईला? हा तुमची ओळख आहे का? हाय गे. हा डोबळे सर येत गावाकडे इकडं? होय येते ते. ध्यान असते गावाकडे? ध्यान आहे लक्ष ठेवतात हो. हा गोरगरीबाला किंमत आहे तिथं? हा किंमत आहे. पुन्हा बालके नानानं पाणी आणलेलं आहे. बालकी नानाने? हा तुमच्या गावात येते पाणी? येत आहे. बालकी नाना आणले पाणी? हा आता इथला आमदार साहेब म्हणजे मी आणले पाणी? नाही नाही बालके नानानं आणले. होय असे कोण बी डुप्लिकेट सांगते. बघा आम्ही म्हणायचं काय तसे. नाना एक नंबर माणूस होता. हा नानाला जोडच नाही. येत होता गावात येणं जाणं होतं का? होय गोरगरीबाला तर लय मानत होता.
बर हा गोरेवर घरी कार्यक्रम ते असलं येतं बोललो. होय हा नाना येत होत हा आणि आता जे आमदार येतील आताचे आमदार हा कामापुरतं मामा येत साईट देऊन जाते हा जायला काम का कुण्या गावचं म्हणून विचारत नाही तर गाडी एखादा खाली करत नाही ते. हे हा नाही नाही गाडी काचावरच निवडणुकीपुरती यायचं. हा हम्म. का तर त्याने 4 माणसात बसायचं असतंय हा 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 ती मोठीपणा पोझिशन मिळवायचं असते हा हा आणि गोरगरीबाला कोण खातय हा हा म्हणजे वागत होता नाना म्हणजे. हा नाना वागलं नाना आली प्रतिक्रिया यांची आणि ही प्रतिक्रिया करता महत्वाची आहे. कुणी किती जरी या भागामध्ये सांगायचा प्रयत्न केला की या भागामध्ये भाजपनं पाणी आणलंय, समाधान म्हणतील की मी पाणी आणला असेल, तुम्ही प्रयत्न केला असतात, पण महिलांमध्ये किंवा इथल्या ग्रामीण भागामध्ये एकच नाव आहे की भारत नाना भालके यांनी भागामध्ये पाणी आणलंय. त्यामुळे लोक खरं तर भालकेंचं नाव अजून देखील त्या ठिकाणी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच उत्साहानं या भागामध्ये घेताना आपल्याला बघायला मिळतंय. संगीमधल्या आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत जाऊन संवाद साधतोय. खरं तर या बाकडावरती काय लोक बसले ते नेमकं त्यांचं देखील म्हणणं जाणून घेतलं पाहिजे. सगळ्याकडनं सुरुवात करतात. राम राम. काय नाव? इम्तियाज ताजुद्दीन पटेल. बरं लय दुपार निवांत बसलाय. आता काय करावं काय चालू शेतात? शेतात काय लाईट बर काय इकडे जिल्हा परिषद काय चर्चा इकडे? तसं जर वेळा बालिकेला मतदान ज्यादा पडते. बर जर वेळा बालिकेला मतदान ज्यादा पडते की 10 मतं पडो 20 पडो हा बालिकेला मतदान म्हणजे काय बालकीला मानणार वर्ग आहे अजून. त्यांचं आहे त्यांनी सांभाळलेले आमदार सांभाळलेली माणसं आहेत हा हा आता थोडी क्रेज कमी झाली असेल त्यांची. तेच कशी होती आता आमच्या ते जयभीमचं पोरग बॅटरी तोंडात धरून ते तोंड फुटलं होतं. हा त्याला आमदार साहेबांनी सोलापूरला जाऊन 50,000 रुपये दिले. ते आता मरुस तर त्यांचा आमदार नसला तरी पालिके हा 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 त्या माणसाला ती मरुस तर ती नाना ते नावच घेणार हो त्याला नाही ते. हा बरोबर ते तोंड पाक बाद झालं तोंडाला बांधून तोंड दाखवत नाही पण त्याला 50,000 रुपये दिले म्हणजे ती आमदार बालिके मरुस तर ती मरुस तर नाव घेणार आहे. हा, हा. आमदार साहेब गेले पण त्याचं नाव मरुस तर विसरणार नाही. विसरणार नाही ते- बाकीच्या कितीतरी केलं तर ते विसरत नाही. अहो ते कोण जर जाऊन रातच्या पाया पडलं तर काय केलं तर ती काय माणसं म्हणजे बोलणार नाही ना त्याला लावता त्याला ते 50,000 बरं, आता रुपये इथं जडपीला मग चालतील बालकीला जातील का इथं आता? आता काय माहिती आता जनता आहे शेवटी आज जनता पण गेले ना बालकीला इथं. आज बुधर गेले आज बुधर रेकॉर्ड आहे सगळं बरं मग आता थोडी काय फाईट जोरात वाटते. फाईट कुठं आता तिगडी आता काय काय सांगताय काय सांगता येत नाही. जनतेचं कौल काय ठीक आहे जनतेचा कौल अजून सांगता येत नाही. नमस्ते हो. नाही, आमच्याकडे जातो की. का हो? मग काय अडचण? मतदान होते आपलं नाही. बर ठीक आहे साहेब आहेत आमच्या इकडे काय म्हणते भाऊ. हो दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव? कैलास चौगुले. चौगुले साहेब. हम्म. बर काय जिल्हा परिषद वातावरण काय चौगुले साहेब इकडे? भालके. भालके बास आता बालकेच्या मागे किती दिवस आहे अहो त्याची कामच आहे तशी पहिली कामं झाली ती पाणी आणले त्यानं गावात प्यायला लोकांना कोण आहेत उमेदवार त्यांच्या इकडे? त्यांचे उमेदवार होय हा? ढोबळे. बर हम्म. ढोबळे सर आहे ते. काय त्यांची मुलगी आहे? मुलगी बर मग त्यांच्या विरोधात कोण आहे ते? मला माहित त्यांच्या विरोधात कोणा माहित नाही ते. नाही हा चर्चा नाही इकडे. बर मग काय विरोधात नाव इकडे माहित नाही. नाही हा ढोबळे सर चालतं वन इकडे. गच मध्ये हा होय. काय काम माहिती आहे त्यांच्या इकडे? भालकीमुळे चालते ते हा हा बर मग त्यांचा संपर्क असतो ढोबळे सरांचा भागात. असतो संपर्क महत्वाचा आहे ना. हाय 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 हा हा हाय संपर्क आहे कार्यकर्ता आहेत त्यांचे इथं संपर्क आहे बरं बरं त्यांना मानाला वर्ग आहे इकडे. हाय 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 हा नानाच्या आठवणी अजून लोक नाही तिकडे. आहे ते बिगर पैसे शिवाय मागच्या पण त्याने किती मतदान जास्त होतं आपल्यात हा. बिगर पैशाचं बघिर दादाला. हा बघिर हा 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 इकडून पैसे आलत पुढनं पैसे न वाटता किती मतदान वाढलं पाटील 96 मतदान जास्त होतं बघिर पैसे दादाला? न वाटता हा हा बर इकडं हे ना समाधान नाही हा हजारानं वाटलं होतं हजारानं वाटलं होतं हा हा तरी पण इकडे बालकी लीड आहे ती. बरं दादा एक आमच्या बाजूला बसले आता दादांचे काय म्हणणं जाणून घ्या. दादा नमस्ते. नमस्कार. पहिला निवांत मोबाईल चालत आपल्या इथं. बसलोय काय बरं काय मोबाईल इकडं जिल्हा परिषद काय आले आलंय आले बरं कोणाच वारं सांगते. काय सगळीच ज्याचं त्याचं हाय म्हणते तीच. हा त्यात मी कोणतं वर्ष ठरतं इकडं. काय तसं काय सांगता येत नाही. हा हा बरं जनतेचा कौल आहे. आम्ही काय आमदार साहेब आहे बाजूला आहे. आमदार साहेब बाजूला आहे. होय आम्ही आमदार साहेब आहे. बरं कोण आहे तुमचे उमेदवार? आमच्याकडं ते उमेदवार कोण माहित नाही मला पण आम्ही आमदार साहेब आहे बाजूला आहे. बरं म्हणजे अजून आमदारचा उमेदवार इथपर्यंत आले नाही तिकडे. नाही काय पुचल नाही हा हा पण आम्ही आमदार साहेब आहे बाजूला. बरं आमदार साहेब सांगतील त्यांनाच. आमदार साहेब सांगेल त्याला. बरं बरं उमेदवार अजून काय म्हणजे इथं लवकर आले नाहीत का? काय माहित नाही कोण आहे काय अजून. हा हा ठीक आहे. जिल्हा परिषदेचे अजून उमेदवार या भागामध्ये आले नाही तरी पण आम्ही कमळाकडे आहे असं करतं काका या ठिकाणी म्हणतात. राम राम. राम राम. पाणी बाटली घेऊन कोणीकडे? आता पाणी पेज भरले आमच्याकडे पाणी का? पाणी कुठे आहे आम्हाला इथं? कुठे आहे पाणी? नाही पाणी इथं. बाटली आणली कर ना आता प्यायला. गावात पाणी मिळत नाही प्यायला चांगलं नाही पाणी. हे पाणी चांगलं नाही नाहीच पाणी इकडं. फसवी सगळे हा कोणी कोणी फसवलं आतापर्यंत?
आता तसं फसवलं आपल्या सगळ्या डोळ्यापासून पार भारतनारापासून सगळ्यांना आपल्याला फसवलं हा. तरी मी काय म्हणतो माहितीये हा. का एक अजित दादा हा. आता ती गेला जाऊ दे तिथे काय हम्म. अजित दादा गेला हा. त्याला एक श्रद्धांजली म्हणून आम्ही आता राष्ट्रवादी आहे म्हणून राष्ट्रवादी पाठीमाग घड्याळ फिरवता इकडं. एकदा फिरवून पुन्हा दुसऱ्यांदा फिरवायचं राष्ट्रवादी आपल्याला हा हा अहो सीटा एकाच गेलेली कोट रुपयाला हा हा आता इथं आमच्याच गटात म्हटलं तर हा. एकन पाठीवर त्याला 15 लाख रुपये घेतलं हम्म. असं ऐकूय बरं मला काही फिक्स माहित नाही हा हा एकाला अर्ज काढायला 20 लाख रुपये दिलं भाजप फक्त शेटा एकाच घेते आणि तुमच्यावर इंग्रजापेक्षा वाईट राज्य येणार अजिबात नाही भाजप नुसती फसवी घेणार बरं भाजपचा उमेदवार कोण आहे इथं भाजपचं काय माहित नाही कोण तर आहे वाटतं ते शिवसेना काय तर आहे वाटतं माहित नाही ते शिवसेना काय तर आहे काय मिळलं कुठले ते डोंगरगाव असेल हा त्यामुळं आमची ढोबळे हा. अजित पवार हा. आणि भारत बालके हा. ह्याला आम्ही कधीच मत टाकलं नाही भारत बालके पार्टीला हा. पण ह्यावेळेस आम्ही जरा आमचा विचार वेगळा आहे ह्यालाच मत टाकायची आमची इच्छा आहे आहे इथलं निवडून आता येथील आमच्या गावात काय विषय नाही माझं वैयक्तिक मत मांडतोय हा हा बरोबर आहे. आजपर्यंत कधीच यांनी राष्ट्रवादीला मतदान केलं नाही भारताला कधी मतदान केलं नाही पण अजितदादांच्या आठवणीसाठी आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून या बारीनं घड्याळा मतदान करण्याची चर्चा आहे. आणि बालके पण हयातीत नाही हा. बालके आणि अजित दादा हम्म. ह्यांच्यासाठी म्हणून शरद पवार आहेत हा सगळ्याला बा हा. त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीला मतदान करा ठीक आहे दादा आहेत आमचं काय म्हणतो दादा नमस्ते हो. नमस्ते काय ना दत्ता लवटे बरं लवकर काय करता का काय नाही शेतीच करतोय शेती आहे इकडे बघा शेतीला पाणी ते काय नाही असा दुष्काळ पडलाय ना भाजप असं करते सगळं काय करायचं बर हा आता मग तरुण पोरांनी कसं शेती करायला इकडल्या भागात काय करायला येत नाही काय करणार ना हो? हा हा काय जास्त पोरं कुठं काय काम करते या भागात काय ना अशी जर्शी बिरशी आहे ती काय असं करते काय तर उद्योग काय करायचं हा म्हणजे कुठं तर 4 पैसा झाला पाहिजे या भागात होय बरोबर आहे हा. काय इथं का भाजपनं पाणी आणलं नाही किंवा काय इथं चर्चा चालू आहे की आम्ही पाणी आमदार पाणी आणतो म्हणला काय पाणी आलं नाही काय नाही आणखी पाणीदार आमदार म्हणते म्हणते पण काय इथं पाणी नाही तर कुठं म्हणायची हा, मग पाणीदार पदवी कशी लावते तिने? लावले आता त्यांचं त्यांनी काय माहिती असं त्यालाच माहित आता हा. हा. ते मध्ये उद्घाटन झालं की फडणवीस साहेब आलता आंधळगावला मोठं उद्घाटन झालं काय झालं काय नाही नुसती उद्घाटन करून जाते असे असं 5 वर्ष आले उद्घाटन करते तीच जाते ते हा हा, हा. हा काय काम नाही इकडं काय सुद्धा नाही बर हम्म मग आता ह्यांना तर का निवडून द्यायचं कोण आहे विरोध पक्षात इकडं विरोध पक्षात आता आहे ते हे आम्ही बॉसच्या पाठीमागे जाणार ना तानाजी भाऊ खरात बॉसच्या पाठीमाग हा हा बर हा बॉस आता बॉस काय म्हणतील ते सही पण त्यांचा गटी वेगळा आहे तिकडं त्यांनी सांगितले त्यांनी म्हणेल त्याला आम्ही देणार मतदान ते आता तिकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडी इकडे पण त्यांचे ढोबळे उमेदवार आहे तिकडं हाय ते त्यांनी म्हणेल त्याला देणार म्हणले की आम्ही बॉसनं सांगितले बर हा का बरं बॉसच्या मागे एवढं होय आमचे बॉस ते आमचे दैवतच आहे ना हा हा धनगर समाजाचे नेते ते बर हा लय दादागिरी सांगते त्यांच्या इकडं नाही काय सोय नाही हा होय बर तुमच्याकडे आडीनडची येते ते 100% येते ती फोन केला लगे येते ती. हा आता त्यांचे उमेदवार ढोबळे सरांची मुलगी आहे इथं कोमलताई ढोबळे आहे की त्यांचं नाव चर्चेत हो आहे की हम्म. होय त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे काय अडचण नाही बर होय भाजपचा कोण उमेदवार आहे इथं हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण आहेत कोण नाही आणखी इथं. आमच्याकडे आम्हाला तर काय माहित नाही भाजपचा उमेदवार माहित नाही तो कोण आहे? नाही नाही आले नाही ते प्रचार कोण करायला नाही आणखी आली हा हा भाजपचा उमेदवारच माहित आहे लोकांना नाही माहित नाही आम्हाला तर काय माहित नाही बाबा. नावच माहित नाही नावच माहित नाही भाजपच्या उमेदवाराचं नावच माहित नाही तर 6वी-7वी प्रतिक्रिया आहे नमस्ते नमस्कार काय कोणी पाणी आणलं इकडं पाणी आम्हाला भारतदादा आणले भारत नानानं आम्ही सातपुरे ऊस तुकडे करतोय हा 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 हे काय ते चालणार बाद झाले आता खाल्लंय हा तेवढं बाद झालं हम्म. लय खाऊ नका हा ह्याला बी सांगते ती आता सारख्याला हा हा आता पलटी मारणार आहे मी मग कोणाकडे आता आम्ही ते पंचा आमचं आहे पंचा बर आता इथं घड्याळ आहे की गाड्यानं ती एकच आहे ती. हा मग आम्हाला कळतंय हा हा मग त्यांच्याकडे आता ढोबळे सर उभा त्यांची मुलगी उभा राहिली काय ते काय आपली माणसं आहे, ती असली ती आपली जाईल हा हा चांगलं भाजप का चालत नाही इकडं भाजप काय ते किस का बोय हा. काय करतोय हा आणि पैसे देतो आई बहीण म्हणतोय हा. इकडे पैसे वाढवायचे नाही आम्ही 22 वर्ष काम करतोय ऊस तोड्या करतोय. रुपये नाही आम्हाला खरं तर ग्राउंड रिपोर्टच्या शेवटची प्रतिक्रिया करतो आपण घेऊया साहेब नमस्ते नमस्कार काय ना तुमचं संभाजी पांडुरंग भोसले बर गोष्टी साहेब काय झालं सध्याला इथं निवडणुकीमध्ये सध्याला तर बघितलं तर ढोबळे विरुद्ध या ठिकाणी शिवसेना म्हणजे समोर फाईट लागली म्हणजे इथं प्रतिष्ठा दोघांची पण पणा लागली भारत म्हणा भगीर दादाची प्रतिष्ठा पणा लागली समाज देखील तेवढी ताकद या भागामध्ये सांगितलं ते काय सध्याला कुठंपर्यंत निवडणूक आली ना आता सध्याला वातावरण पुन्हा जास्त येतं वातावरण सध्या राष्ट्रवादीमुळं अजितदादाचं त्यांचं निधनामुळं आम्ही सगळेजण मिळून राष्ट्रवादीला आणि आम्ही पहिल्यापासून सरळला मानणारा वर्ग आहे ढोबळे सरांना हा त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार बर
काय त्यांना करायचं मानणार असलं तर त्या म्हणजे कामं पण या भागाला नाही, पाहिजे. आमची पहिल्यापासून कामं केली त्यांचा आम्हाला माहित आहे ना ह्या पुढे त्यांचं सगळं कार्य आहे. आणि त्यानंतर त्यांचे मुलगे वकील आहे आणि त्यामुळे ते पुढच्या कुठल्याही जिल्हा परिषद मध्ये त्या ताकदीने प्रश्न मांडू शकतात. आणि त्या ताकदीने प्रश्न मांडणाराच माणूस पाहिजे त्यांना अभ्यास आहे म्हणजे राजकीय वारसा त्यांचा असल्यामुळे असलं ना. आणि तिथं बोललं पाहिजे ना. झडपीत काय ग्रामपंचायतला नवऱ्यान ग्रामपंचायत जाऊन कारभार करणं वेगळं, झडपीत इतरांना बोलणं नाही. तिथं प्रश्नच मांडला पाहिजे आणि त्या लेवलचा माणूस पाहिजे ना. हुशार आहे नेतृत्व. हा त्या त्यांच्या या भागाला म्हणजे त्यांचं जे राजकीय वर्चस्व असेल किंवा त्यांना राजकीय अनुभव असेल, वकील म्हणताय तुम्ही, शिक्षण संस्थांमध्ये त्यांचं मोठं काम आहे, होईल का फायदा तुमच्या जिल्हा परिषदेला? 100% होणार फायदा. विकास होणार त्यांच्या माध्यमातून. अहो अनेक नाळ व्हायला समाज कल्याण योजना माहिती त्या अशा बऱ्याच महिला बाल कल्याण तिथला जिल्हा परिषद मध्ये जे काय त्यावर भरपूर अभ्यास आहे त्यांचा. त्यामुळे तिथं तसलाच माणूस ते महिला पाहिजे तेच, नाही तर इतरच काम नाही ना महिलांचं. समोर कोण उमेदवार आहे त्यांच्या फाईट म्हणजे आता जे शिवशरण सांगते ते शिवसेना आहेत समोर प्रभू. त्यांची नाही ताकद चालणार. नाही ऍक्टिव्ह पाहिजे ना. ताकद आणण्यापेक्षा तिथं काम पाहिजे, कामाचा माणूस पाहिजे आणि तिथलं जिल्हा परिषद अभ्यास पाहिजे. अभ्यास पाहिजे. हा महत्वाचं ते आहे. कोण आहे कोण उभा राहिलंय ह्याच्या तिकीट टिप्पणी करण्यापेक्षा तिथं जाऊन प्रश्न मांडणारा माणूस पाहिजे. आणि ती कोमलताईमध्ये धमक वाटते तुम्हाला? मग आहे आपल्याकडे उच्च शिक्षण असल्यामुळे ती तेवढी असतेच. बाबासाहेब वाक्यच आहे, वाघाने दूध काढणारा गुरगुर करू शकतो. ढोबळे सर असतील किंवा कोमलताई असतील यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं या भागामध्ये? जातीबाजीच केलं नाही म्हणून तरी असं एवढी लोक ग्रामीण भागाची लोक तालुक्या लेवलला आता जाऊन जी दक्षिण भागाची लोक जी पुढारी झाली ती ही कृपा ढोबळे सरांचीच आहे ना. जवळपास 20-25 मिनिट झालं आपण लोकांसोबत चर्चा करतोय, बोलतोय. नेमकं या भागातले प्रश्न काय आहेत हे खरं मूलभूत खरं गरज होती. या भागातला पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. खरं खास करून महिला आपल्याला त्या ठिकाणी भेटल्या, या गावामध्ये हॉटेल दुकान असणाऱ्या, त्यांचं खास करून म्हणणं येते की ह्या भागातला पाणी प्रश्न भारत नानांनी सोडवलाय. खरं ते आठवणी लोक आवर्जून त्या ठिकाणी सांगते ते, आणि त्यामुळे खरं तर आम्ही बालकेला कधी सोडणार नाही अशी चर्चा सध्या तरी बघायला मिळत असताना या ठिकाणी कोमलताई ढोबळे किंवा या ठिकाणी लक्ष्मण ढोबळे माजी मंत्री यांचं देखील मोठं काम किंवा त्यांचा संपर्क किंवा आमच्या भागामध्ये असल्या अशी चर्चा करता बघायला मिळत असताना तर त्यांच्या भागात सुद्धा जाणारा मोठा वर्ग तर या खूपसंख्येमधून बघायला मिळतोय. तर अनेकांना महत्वाचा या भागामध्ये मला एक प्रश्न वाटला की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण, मी अनेकांना विचारत होतो पण अनेकांचं उत्तर होतं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण माहित नाही, त्यांचं नाव माहित नाही. खरं तर या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार यांच्यापर्यंत पोहोचला नाही का, नाव का माहित नाही, त्यांचा प्रचार इथपर्यंत आला नाही का, करता हे करता प्रश्नाचा करता उत्तर अजून लोकांकडून आपल्याला मिळाले दिसत नाहीत. खरं तर सध्याला भारत नानांना मानणारा या भागामध्ये मोठा वर्ग आहे. अनेकांनी सांगितलं की गेल्या विधानसभेला मोठी आर्थिक पॉवर या ठिकाणी भाजपकडून या ठिकाणी आली होती. समाधान दादा आणि परिचारक एका बाजूला असले तरी पण भगीर दादांना लीड या भागातून मिळाले, या गावातून मिळाले. प्रत्येक निवडणुकीला हे गाव त्या ठिकाणी भालकीला लीड देत गेले. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ह्याचे प्रश्न वेगळे राहतात. नेमकं गाव हे कुणाच्या पाठीमागे जाते तर अजून देखील स्पष्ट होणार नाही. परंतु एकूण जरी ग्राउंड रिपोर्ट बघितला तरी या ठिकाणी ढोबळेंच्या पाठीमागे मोठा वर्ग आहे हे खरं तर सध्याला बघायला मिळतंय. पण हे राजकारण आहे. खरं तर दिवसेंदिवस वेगळ्या घडामोडी होते त्या लोकांची मतं लोकांची म्हणणं रोज त्या ठिकाणी बदलत चाललंय. खरं तर आर्थिक पॉवर देखील या भागामध्ये अतिशय महत्वाचे. तरुण मित्रांना आम्हाला आधी स्पष्टपणे सांगितलं जो आम्हाला जास्त पैसा देईल त्यांच्या पाठीमागे आम्ही खरं तर जाणार. या एकूण संमिश्र प्रतिक्रिया खरं तर सध्याला गावामधून या बघायला मिळत असल्या तरी खरं तर आमदार साहेब आहेत या भागातले भारतीय जनता पार्टी मोठी ताकद लावतेली. लोकांमध्ये काय परिवर्तन करायचं खरं तर ते त्यांच्या मतातून किंवा त्यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या जाहीरनाम्यातून हे खरं तर लोकांच्या मतामध्ये परिवर्तन होतंय का हे येणाऱ्या 7 तारखेला त्या ठिकाणी स्पष्ट होईल. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा खूपसंगी.